हॅलो फ्रेंड्स, मी अर्जुन चव्हाण. वेलकम इन द वर्ल्ड ऑफ रागार्जुन कोचिंग. आज आपण पाहणार आहोत 7th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि लेक्चर नंबर 2 मध्ये प्रॅक्टिस सेट 37 कव्हर केला आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत इनव्हर्स प्रपोर्शन. मग इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय? ही आहे इनव्हर्स प्रपोर्शनची डेफिनेशन. काय पहा इनव्हर्स प्रपोर्शनची डेफिनेशन. when the value of one quantity increases when the value of one quantity increases the value of another related quantity decreases proportionately. काय पहा when the value of one quantity increases the value of another related quantity decreases proportionately, and when the value of first quantity decreases the value of the related quantity increases proportionately. म्हणजे काय? जर फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज झाली तर सेकंड त्याच्या रिलेटेड असलेली सेकंड क्वांटिटी काय होणार? डिक्रीज होते येते. आणि काय जर फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज झाली तर सेकंड क्वांटिटी काय होणार? इन्क्रीज होणार. त्यालाच काय म्हणतो आपण? इनव्हर्स प्रपोर्शन. आता पुढे पाहूयात काय दिलंय. And if the product of these two related quantities remains constant, if the product of these two related quantity remains constant, then there is a relation of inverse proportion between the two quantities. म्हणजे काय? ज्या क्वांटिटीज आहेत आपल्याकडे, दोन क्वांटिटीज आहेत, त्या दोन क्वांटिटीज मध्ये जो प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. मग याच बेसिस वरती आपण काय एक एक्झाम्पल घेऊयात. काय असेल एक्झाम्पल? समजा वन वर्कर आहे, त्याला एखादं वर्क फिनिश करण्यासाठी 10 डेज लागणार असतील. वर्क फिनिश करण्यासाठी किती डेज लागतील? त्यासाठी त्याला 10 डेज लागतील. जर आपण वर्कर इन्क्रीज केली म्हणजे 2 वर्कर्स केले, तेच वर्क 5 डेज मध्ये फिनिश होत असेल, तेच वर्क काय झालं? 5 डेज मध्ये फिनिश झालं, तर याला काय म्हणतो आपण? इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे पहा इथे वर्कर किती होता? इथे 1, नंबर ऑफ डेज 10. वर्कर इन्क्रीज केला आपण म्हणजे वर्कर किती झाले? इथे 2 वर्कर्स, तर डेज काय झाली? डिक्रीज झाली. या टाईपचं जे प्रपोर्शन असणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 38 पाहूयात, जो की इनव्हर्स प्रपोर्शन वरती डिपेंड आहे. ओके, आता आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 38. प्रॅक्टिस सेट 38 मधील हा आहे फर्स्ट क्वेश्चन. 5 वर्कर्स टेक 12 डेज टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक? अँड सेकंड क्वेश्चन इज हाऊ मेनी वुड 15 टेक? ओके, म्हणजे आपल्याला फर्स्ट काय समजायला पाहिजे? क्वेश्चन समजायला पाहिजे आणि तो कोणत्या प्रपोर्शन मध्ये येतो ते पण समजलं पाहिजे. पहा, 5 वर्कर्स टेक 12 डेज टू वीड अ फील्ड. म्हणजे काय? 5 वर्कर्स 12 डेज. काय काम आहे तिथे? वीड अ फील्ड. म्हणजे काय? शेतातलं म्हणजे तण काढायचं काम आहे. ओके, मग हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक? मग 6 जर वर्कर असतील, 5 वर्कर्ससाठी 12 डेज लागणार असतील, तर 6 वर्कर्सना किती डेज लागणार आहेत आणि 15 वर्कर्सना किती डेज लागणार आहेत? ओके, चला पाहूयात सोल्युशन मध्ये काय. हे जे प्रपोर्शन आहे ते काय? इनव्हर्स प्रपोर्शन आहे. कशा कशामध्ये इनव्हर्स प्रपोर्शन आहे? नंबर ऑफ वर्कर्स अँड number of days are in inverse proportion. मग पहा हे कसं प्रपोर्शन आहे? इनव्हर्स प्रपोर्शन आहे. कशा कशामध्ये? नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज मध्ये. मग फर्स्ट क्वेश्चन काय होता आपला? 6 वर्कर्ससाठी. लेट 6 वर्कर्स टेक x days.
6 वर्कर्स टेक x डेज. 6 वर्कर्ससाठी किती डेज कन्सिडर केले आपण इथे? x डेज कन्सिडर केले. मग आता याला सॉल्व करण्यासाठी डेफिनेशन काय होती? डेफिनेशन काय होती आपली? फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज झाली तर सेकंड क्वांटिटी डिक्रीज व्हायला पाहिजे आणि सेकंड क्वांटिटी डिक्रीज झाली तर फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे. त्याच्या पुढे काय होतं? प्रोडक्ट ऑफ दीज टू क्वांटिटीज रिमेन कॉन्स्टंट. ओके, मग यांचा प्रोडक्ट काय असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे 5 वर्कर्स इंटू 12 डेज इज इक्वल टू 6 वर्कर्स इंटू x डेज. x डेज आपण कन्सिडर केलेत. मग आता आपल्याला इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे नंबर ऑफ डेज सापडतील. ओके, मग पहा, हा x सोबत 6 मल्टिप्लिकेशन मध्ये तो इज इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला जर गेला तर तो कुठे जाणार? डिव्हिजन मध्ये जाणार. ओके, म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू 5 इंटू 12 अपॉन 6. आता इथे डिव्हिजन 6 1 जा 6, 6 2 जा 12. x इज इक्वल टू 5 इंटू 2. देअरफॉर x इज इक्वल टू 10. हे भेटलं आपलं आन्सर. सेकंड काय विचारले त्यांनी? फॉर 15 वर्कर्स. मग इथे पण लेट 15 वर्कर्स टेक y डेज. आता 15 वर्कर्ससाठी किती डेज कन्सिडर केले आपण इथे? y डेज. सेम प्रोडक्ट काय असला पाहिजे? कॉन्स्टंट. म्हणजेच 5 इंटू 12 इज इक्वल टू 15 इंटू y. चला, हा इथे पण y सोबत हा 15 काय मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो इज इक्वल टू साइनच्या आपण लेफ्ट साइडला घेतला तर तो होईल डिव्हिजन मध्ये. म्हणजे y इज इक्वल टू 5 इंटू 12 अपॉन 15. चला इथे डिव्हिजन 5 1 जा 5, 5 3 जा 15, 3 1 जा 3, 3 4 जा 12. Therefore we get y is equal to 4. आन्सर काय लिहिणार आपण? नंबर ऑफ डेज फॉर 6 वर्कर्स आर 10 days. आणि इथं आन्सर नंबर ऑफ डेज फॉर 15 वर्कर्स आर 4 days. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन. ओके, समज. आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 2. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 काय पहा. मोहन राव took 8 days to finish a book. Mohan Rao took 8 days to finish a book reading 40 pages every day. How many pages must he read in a day to finish it in 8 days? क्वेश्चन रीड केला. आता समजून घ्यायचं आहे काय क्वेश्चन मध्ये काय काय दिलं आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला. मग मोहनराव काय करतायत? बुक रीड करतायत आणि 10 days मध्ये ते बुक फिनिश केलं. आणि काय कशी रीडिंग आहे त्यांची? 40 पेजेस एव्हरी डे. दररोज किती पेजेस रीड करतायत मोहनराव? 40 पेजेस. 40 पेजेस रीड केले दररोज तर 10 days मध्ये बुक फिनिश होणार आहे. जर काय फाइंड आउट करायला सांगितलं इथे, हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. 8 days मध्ये जर बुक फिनिश करायची असेल तर एव्हरी डे किती पेजेस रीड केली पाहिजेत असा क्वेश्चन विचारलाय. मग ह्यासाठी सोल्युशन काय असेल? सोल्युशन मध्ये फर्स्ट काय समजून घ्यायचं आपल्याला, हा प्रपोर्शन कोणता? इनवर्स प्रपोर्शन आहे की डायरेक्ट प्रपोर्शन आहे? मग पाहूयात. नंबर ऑफ पेजेस एव्हरी डे अँड number of days are in inverse proportion. हे कसं आहे? इनवर्स प्रपोर्शन मध्ये. मग काय कन्सिडर करायचंय? लेट x
pages read every day to complete the book in 8 days. 8 days मध्ये बुक कंप्लीट करण्यासाठी एक्स पेजेस एव्हरी डे आपल्याला काय करायला लागतील, रीड करायला लागतील. मग काय, दोन क्वांटिटी मधला प्रोडक्ट काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. मग घेऊयात आपण तसा. 10 days 40 pages every day is equal to 8 days x pages every day. ओके, मग इथे सेम परत x सोबत 8 मल्टिप्लिकेशन मध्ये इज इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला जर घेतला, राईट कडून लेफ्ट कडे घेतला तर हा डिव्हिजन मध्ये येईल. म्हणून x इज इक्वल टू काय होईल, 10 into 40 upon 8. डिव्हिजन करायचं इथे, 8 1 जा 8, 8 5 जा 40. Therefore x is equal to 10 into 5. म्हणजेच काय असेल, x is equal to 10 5 जा 50. x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 50. म्हणजे आन्सर काय भेटला आपल्याला, 50 pages every day. 50 पेजेस एव्हरी डे जर रीड केली मोहनरावने तर 8 डेज मध्ये बुक कंप्लीट होईल. ओके, समजलं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले ते पाहूयात. मेरी सायकल्स ॲट 6 किलोमीटर पर आवर. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंट्स हाऊस विच इज 12 किलोमीटर अवे. म्हणजे मेरीच्या सायकलची स्पीड किती दिली इथे, 6 किलोमीटर पर आवर आणि डिस्टन्स किती आहे, 12 किलोमीटर. तर किती टाइम लागणार आहे कव्हर करण्यासाठी तो डिस्टन्स. आणि सेकंड क्वेश्चन विचारलाय, इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड शी टेक. म्हणजे 4 किलोमीटर पर आवर ने 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागेल, असे दोन क्वेश्चन्स विचारलेत. मग हे जे प्रपोर्शन आहे कशाचं, स्पीड अँड टाइम टेकन टू कव्हर सर्टन डिस्टन्स आर in inverse proportion. स्पीड अँड टाइम हे कोणत्या प्रपोर्शन मध्ये येतात, इनवर्स प्रपोर्शन मध्ये. म्हणजे मग इथं आपल्याला हा जो एक्झाम्पल आहे किंवा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी फिजिक्स मधील एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला इथे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग इथे पहा, स्पीड आहे आपल्याकडं आणि काय टाइम आहे का नाही तो फाइंड आउट करायचा आहे. आणि हा डिस्टन्स दिलेला आहे. ओके, म्हणजे स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. हा डिनॉमिनेटर मध्ये जो टाइम आहे तो इज इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला जर घेतला तर तो आला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. आपल्याला काय दिले, फर्स्ट स्पीड किती दिली आहे, 6 किलोमीटर पर आवर. स्पीड आहे 6 किलोमीटर पर आवर. टाइम टेकन नाही दिला, एक्स कन्सिडर केला आपण. आणि डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. ओके, मग इथे पहा एक्स सोबत 6 मल्टिप्लिकेशन मध्ये, मग राईट साइडला गेला की तो होईल डिव्हिजन मध्ये. म्हणजे 12/6, 6 1 जा 6, 6 2 जा 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती भेटला आन्सर इथे, 2. हा झाला फर्स्ट क्वेश्चनचा सोल्युशन. म्हणजे याचा आन्सर काय असेल, काय विचारलं होतं, टाइम. Therefore 2 hours are required to
reach aunt's house. 6 किलोमीटर पर आवरने जर तो डिस्टन्स कव्हर केला तर 2 आवर्स मध्ये कंप्लीट होईल तो डिस्टन्स. आणि सेकंड क्वेश्चन दिलाय इथे. सेकंड क्वेश्चन काय दिलाय आपल्याला इथे 4 किलोमीटर पर आवरने. मग तोच फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर, टाइम फाइंड आउट करायचं आहे आणि डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. सेम x इज इक्वल टू काय होईल 12 अपॉन 4. 4 1 जा 4, 4 3 जा 12. देअरफॉर x इज इक्वल टू किती भेटलं इथे 3. म्हणजेच आन्सर काय असेल 3 hours are required for completing the distance 12 किलोमीटर. 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने 3 आवर्स मध्ये कंप्लीट होईल तो डिस्टन्स आणि 6 किलोमीटर पर आवर्सने 2 आवर्स मध्ये कंप्लीट होईल. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट warehouse last 30 days for 4,000 people. How many days will it last for 6,000 people? क्वेश्चन इझी आहे. काय काय दिले क्वेश्चन मध्ये गव्हर्नमेंट वेअर हाऊस मध्ये जे पण स्टॉक ऑफ ग्रेन्स आहे ते 30 डेज किती पीपल साठी 4,000 पीपल साठी आपल्याला पुरणार आहे. मग जर 6,000 पीपल्स असतील तर तो स्टॉक किती दिवस चालेल असा क्वेश्चन विचारलाय. ओके. आता आपण याचं सोल्युशन काढूयात. नंबर ऑफ आता रेशो जो प्रपोर्शन आहे तो कशा कशामध्ये असणार आहे नंबर ऑफ पीपल अँड स्टॉक of grain last for days are in inverse. बघा हा जो इनवर्स प्रपोर्शन आहे कशा कशामध्ये नंबर ऑफ पीपल्स अँड नंबर ऑफ डेज. ओके. असा इनवर्स प्रपोर्शन आहे. मग इथे कन्सिडर काय करायचं आपल्याला लेट फॉर 6,000 पीपल दी स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट फॉर x डेज. ओके. 6,000 पीपल साठी x डेज तो जो स्टॉक आहे तो आपण यूज करणार आहोत. मग 4,000 पीपल साठी 30 डेज तर 6,000 पीपल साठी किती डेज. मग प्रोडक्ट घ्यायचं इथे 4,000 इंटू 30 इज इक्वल टू 6,000 इंटू x. म्हणजे 4,000 पीपल साठी 30 डेज मग 6,000 पीपल साठी किती डेज. ओके. मग सॉल्व करूयात. x इज इक्वल टू काय होईल हा 6,000 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे घेतला की डिव्हिजन मध्ये म्हणजे 4,000 इंटू 30 अपॉन 6,000. ओके. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल. ओके. 6 1 जा 6, 6 5 जा 30. Therefore x is equal to 4 into 5. मग आन्सर काय असेल x is equal to 20. x is equal to आन्सर काय भेटला आपल्याला 20. म्हणजे 4,000 पीपल साठी 30 डेज मग 6,000 पीपल साठी किती डेज आले इथे आन्सर 20 डेज. Therefore आन्सर काय असेल the stock of grain for 6,000 people
लास्ट फॉर 20 days. हे असेल आपलं आन्सर, फायनल आन्सर. समजला क्वेश्चन काय होता? 4000 पीपल साठी 30 days. मग 6000 पीपल साठी किती डेज? मग ते किती डेज भेटले आपल्याला इथे? 20 days. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्यू.